बंधू. अमेरिका विरुद्ध इराण युद्धाच्या चौथ्या दिवशी दोनही बाजूंनी बेछूट हल्ले सुरूच. इराणमधल्या मृतांचा आकडा 787 वर. आखाती देशही होरपळले. अमेरिका आणि इराणमधल्या युद्धाची झळ कित्येक किलोमीटर अंतरावर असलेल्या भारताला सुद्धा. आयात निर्यात ठप्प झाल्यानं व्यापारी कात्रीत, तर होर्मुझची खाडी बंद करत इराणकडनं आर्थिक नाकाबंदी, कच्च्या तेलाचा भडका उडण्याची चिन्ह. इराण अमेरिका युद्ध भडकल्यानं अनेक भारतीय पर्यटक आणि विद्यार्थी अडकले. कोल्हापुरातील 25 तर कल्याणमधले 6 पर्यटक मायदेशी परतले. गिरीश महाजन पुन्हा एकदा संकट मोचकाच्या भूमिकेत. एकनाथ शिंदेही मदतीसाठी सरसावले. युद्धाबाबत भारताचं मौन चिंताजनक. भारत सरकारनं घेतलेल्या भूमिकेचा सोनिया गांधींकडनं कठोर समाचार, तर काँग्रेसनं परराष्ट्र धोरणाचा स्वार्थासाठी वापर केला. भाजपचं प्रत्युत्तर. अजित पवारांच्या अपघाताबाबतच्या प्राथमिक अहवालावरती छगन भुजबळांचं बोट. विमान झाडावर आदळल्याच्या दाव्यावरती शंका उपस्थित, तर बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेसाठी दबाव टाकला नसल्याचं सांगत माजी एटीएस प्रमुखांच्या दाव्याचं खंडन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या मैदानात. मुंबईमध्ये स्थलांतरित होण्यास भाग पाडल्या जाणाऱ्या बंगालींची भाजप योग्य काळजी घेणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. देशासह राज्यभरात धुलीवंदनाचा उत्साह. सोलापुरात बंजारा समाजाचा धुंड सोहळा, तर ठाण्याच्या कळव्यात गौतमी पाटीलच्या नृत्याची धूम.